हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण कोणत्याही सणासाठी पटकन झटपट होणारी ही शेवयाची खीर रेसिपी पाहणार आहोत. ही शेवयाची खीर इथे पहा एकदम मस्त अशी दाटसर झालेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे पहा मी 1 लिटर फुल फॅट म्हशीचे दूध घेतलेले आहेत. तर हे पहा आपले दूध छान असे गरम करून घेतलेले आहेत मी. इथे पहा दूध आपलं मस्त असं गरम झालेलं आहे. त्यासाठी साहित्य पाहूया. इथे पहा मी साधारण 1 वाटी बारीक शेवया घेतलेल्या आहेत. 1 वाटी साखर, वेलची पूड, खोबरं, काजू, बदाम, पिस्ता आणि इथे पहा जायफळ पूड घेतलेली आहे आणि केशर पण घेतलेले आहेत. तर इथे पहा मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्यामध्ये आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे. इथं मी 1.5 चमचा साजूक तूप घातलेला आहे. आता आपल्याला त्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स घालून छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. इथे पहा मी बदाम, काजू आणि पिस्ता आपले छान असे गोल्डन रंगावर इथे पहा भाजून घेणार आहे. इथे पहा दूध पण आपलं छान गरम झाले. त्यामध्ये आपण जायफळ पूड आणि केशर घालून घेऊया. तिकडं दुधाचा गॅस सुद्धा आपला बारीक गॅसवरती चालूच आहे. म्हणजे मस्त असं आपलं दाटसर दूध खूप छान होतं घट्ट. इथे पहा आपले काजू, बदाम आणि पिस्ता तळून झालेले आहेत. तर आता आपण त्या दुधामध्ये घालून घेऊया. आता आपल्याला त्याच तुपामध्ये या शेवया घालून घ्यायच्या आहेत. साधारण 1 वाटी इतक्या या शेवया घेतलेल्या आहेत. तर ही शेवयाची खीर तुम्ही नक्की करून पहा. खूप मस्त टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. इथे पहा आपल्या शेवया छान अशा भाजून झालेल्या आहेत तुपामध्ये. तर आता आपण त्याही दुधामध्ये घालून घ्यायच्या आहेत. इथे पहा परत एकदा आपल्या दुधाला छान अशी उकळी येऊन द्यायची. इथं मी सुकं खोबरं घातलेलं आहे. ते मी खिसून घेतलेलं आहे. खोबऱ्याने पण आपल्या खिरीची टेस्ट मस्त लागते. इथे पहा आता आपण त्यामध्ये 1 चमचा भरून वेलची पूड घातलेली आहे. इथे पहा 1 वाटी भरून मी साखर घेतलेली आहे. तर इथं मला 1 वाटी मी टेस्ट करून पाहिलं तर मला कमी वाटत आहे. त्यामुळे मी अजून पाव वाटी यामध्ये साखर घालणार आहे. तुम्हाला पुढे दिसेलच. इथे पहा परत एकदा मी पाव वाटी साखर घातलेली आहे. अशीच आपल्याला छान अशी ही व्यवस्थित उकळून घ्यायची आहे खीर. खूप मस्त टेस्टी आणि झटपट ही खीर तयार होते. इथे पहा आपली दाटसर अशी खीर तयार झालेली आहे. याच पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. याशीच 1 ते 2 मिनिट अजून छान अशी उकळून द्यायची आहे आपल्याला. म्हणजे त्यामधली शेवई मस्त अशी मऊसूत शिजते. तर इथे पहा आता आपण गॅस बंद करून एका वाटीमध्ये ही खीर काढून घ्यायची आहे. इथे पहा मस्त दाटसर आणि एकदम टेस्टी अशी आपली खीर तयार झालेली आहे. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.